श्री स्वामी समर्थांच्या नावाने चमत्काराचा दावा खोटाच निघाला। कांचन सुतार यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून गुन्हा दाखल। आमच्या घरात श्री स्वामी समर्थांची पावले उमटली असून स्वामी समर्थांच्या पोथीमधून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत असल्याचा चमत्काराचा दावा कांचन सुतार यांनी केला होता। या दाव्यानंतर कथित चमत्कारास प्रसार माध्यमांमधून दाखविण्यात आल्याने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविकांची रीक दर्शनासाठी लागली होती। मात्र श्री स्वामी समर्थांच्या नावाने भक्तांची लूट करणाऱ्या कांचन सुतार यांचा दावा खोटा ठरवत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। शीतल सोसायटी येथील कांचन प्रेमळ सुतार यांच्या वडिलांच्या घरी श्री स्वामी समर्थांचा मठ आहे। या मठात पोथी वाचून आल्यानंतर रात्री घरामध्ये श्री स्वामी समर्थांची पावले आणि देवघरातील पोथीमध्ये अंगारा निघत असल्याचा दावा कांचन प्रेमळ सुतार यांनी केला होता। या आशयाची बातमी सर्वत्र प्रसिद्ध झाल्यानंतर दर्शनासाठी भक्तांची रांग देखील लागली होती। मात्र या बातमीनंतर अंगारा निघाल्याचा दावा सिद्ध करणाऱ्यास अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पत्रकार मित्र असोसिएशनने रोख पारितोषिकही जाहीर केलं होतं। मात्र कांचन प्रेमळ सुतार हा दावा सिद्ध करण्यास असक्षम ठरल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मनोहर रामचंद्र तांडेल वय 61 वर्ष राहणार शांतीवन अपार्टमेंट नवीन पनवेल यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कांचन प्रेमळ सुतार रूम नंबर 403 शीतल सोसायटी पनवेल यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांच्या अधिनियम 2013 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट कोकण सत्य न्यूज पनवेल।